नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका येथील उचेगाव बुजुर्ग येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार हा उपक्रम यशस्वीपणे पार पडलाय। नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावळी यांच्या आदेशाने आणि हदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आलाय। या ग्राम दरबारात तालुका स्तरावरील विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या, तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली। यावेळी महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि विणकर वस्तूचे स्टॉल आकर्षण ठरले। ग्राम दरबारामुळे गावकऱ्यांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त केले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक सूर्यवंशी हदगाव येथून। आज दिनांक 21 जानेवारी 2026 निमित्त जिल्हा परिषद नांदेड मार्फत शासन आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्राम दरबार आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये महसूल म्हणजे तहसील हदगाव, कृषी विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग या सर्व विभागाचे कर्मचारी येथे उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना यांची गावकऱ्यांना माहिती दिली। गावकऱ्यांचाही त्या कार्यक्रमाला पूर्णतः प्रतिसाद राहिला। आज ग्राम दरबार या निमित्ताने सर्व शासकीय कर्मचारी, गावातले जनता या ठिकाणी जमली होती। खूप समाधानी गावातले लोक झाले आणि आम्ही गावात वेगवेगळ्या योजना राबवितो। आम्ही जिल्हा परिषद शाळेसाठी पटसंख्या वाढविण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतनं 1 वर्षाची कर्माफी ही योजना राबविली आणि शासनाच्या वतीनं हे कर वसुली या माध्यमातून आम्ही जवळपास 10-15 लाख रुपये आमच्या उंचगाव इथून वसूल झाले आणि ग्रामपंचायतच्या स्तरावर आम्ही वेगवेगळे रस्ते, नाल्या, अंडरग्राउंड ड्रेनेज हे असे खूप कामं ग्रामपंचायत स्तरावर केले। आज दिनांक 21/1/2026 महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज विभागामार्फत जो काही अभियान राबवण्यात येत आहे ते आपल्या नांदेड जिल्हा परिषदांतर्गत आमच्या उचेगाव ग्रामपंचायतनं सुद्धा आज या अभियानाची सुरुवात झाली। या अभियानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या हदगाव तालुक्याच्या पंचायत समितीचे BDO आडेराघो साहेब व पवार साहेब आणि विभागाच्या प्रत्येक विभागाचे कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। हा कार्यक्रम राबवण्याचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांच्या अडीअडचणी सुटाव्या आणि ग्रामीण भागातील लोकांना सुखसोयी मिळाव्या आणि लोक सक्षम आणि आर्थिक बाजू जी आहे लोकांची ती सुधारावी या उद्देशाने कार्यक्रम ठेवला होता। आमचे BDO साहेब आडेराव यांनी आमच्या गावातील महिला बचत गटाच्या माध्यमातून बरेचसे काही स्टॉल लावण्यात आले होते, त्याचंसुद्धा या ठिकाणी पाहणी केली आणि प्रशासना केली। तसंच आमच्या गावाची कुमारी प्राप्ती देशमुख हिनेसुद्धा आपल्या पेंटिंगच्या माध्यमातून हातानं रेखाटलेली चित्र आमचा गाव आज गावकऱ्यासाठी एक दिवस या कार्यक्रमाचा लॉगो या ठिकाणी तयार केला आणि माणसाच्या जन्माची सुरुवात या संसार जीवनामध्ये होत असते, त्याचंसुद्धा तुळशीच्या लग्नापासून ते पूर्ण संसाराचं जे काही चित्र रेखाटण्यात आलं ते एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। आणि विशेषतः म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या विभागानुसार या ठिकाणच्या समस्या आणि कार्य आणि कर्तव्ये काय आहेत ते या ठिकाणी समजून सांगितलं। त्याबद्दल सर्वांचा आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आभार मानतो।